संपदा सोहळा न आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा अशी मनोअवस्था खरं तर सर्व वारकऱ्यांची झाली आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत आणि विठू नामाची मात्रा घेत सर्व वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने विठुरायाची अनामिक ओढ घेत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवस पुणेकरांचा पाहुणचार घेत संत तुकाराम महाराज त्याचबरोबर ती संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पुलगेट चौकामध्ये आहोत आणि संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा आकर्षक फुलांनी सजवलेला हा पालखी रथ जो आहे तो या ठिकाणी पुढे मार्गस्थ होतो। अनेक पुणेकर त्याचबरोबर ती वारकरी तुकोबारायांच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकोबाचा गजर या ठिकाणी आपण बघू शकतोय की खरं तर की विठू नामाची ओढ त्या सर्व वारकऱ्यांना लागलेली आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी वारकऱ्यांनी गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहिले। अगदी मनोभावे आणि आपुलकीने दोन्ही पालख्यांना निरोप देण्यासाठी पुणेकर तितक्याच गर्दीने या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत दर मजल करत करत ही वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। पिढ्याने पिढ्या आणि महाराष्ट्राची संस्कृती म्हणून ज्या वारीकडे पाहिलं जातं ती अगदी पिढ्याने पिढ्या आणि वर्षानुवर्ष सुरू असलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघू शकतोय की 2 दिवस पुणे हे अगदी भक्तिमय झालेलं होतं, विठ्ठलमय झालं होतं। ज्ञानोबा तुकोबाचा गजर अगदी प्रत्येक चौकामध्ये गल्ल्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर जो आहे तो सर्वत्र पाहायला मिळत होता। मात्र आता याच दोन्ही पालख्यांना निरोप देण्यासाठी पुणेकर अगदी तितक्याच तन्मयतेने आपुलकीने सध्या या वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी तितक्याच उपस्थितीमध्ये दाखल झालेला आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की हा वैष्णवांचा मेळा सध्या आता पुण्यातून पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो। आज संत तुकाराम महाराज यांचा पालखी मुक्काम जो आहे तो लोणी काळभोर या ठिकाणी असणार आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा मुक्काम जो आहे तो सासवड या ठिकाणी असणार आहे। मात्र लाखो वारकरी जे आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पालख्यांमध्ये सामील होतात, दाखल होतात आणि हा वैष्णवाचा मेळा अगदी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत विठ्ठलाचा गजर करत पुढे पुढे सरकतात। ही वैष्णवांची वारी अगदी आनंदाचा जो मेळा असतो तो ह्या सर्व वारीमध्ये पाहायला मिळतो। दुःख असेल, अहंकार असेल, भेदभाव असेल या सर्वांना बाजूला सारत हे सर्व वारकरी एकत्रित येतात, तन्मयतेने एकमेकांची सुख दुःख वाटतात। हा सोहळा खरं तर भूलोकी असणारा हा स्वर्गीय सोहळा आहे आणि हा स्वर्गीय सोहळ्याची अनुभूती खरं तर वारीमध्ये येते। त्यामुळे वारीमध्ये सहभागी झाल्याशिवाय त्याची प्रचिती येत नाही। विठ्ठल कशामध्ये असतो? विठ्ठल प्रत्येकाच्या मनमंदिरात असतो आणि हे प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये शोधण्याचं काम हे सर्व वारकरी करत असतात। एक वेगळा अनुभूती, एक वेगळी ऊर्जा तर या वारीच्या वाटेवरती भेटती। वारीच्या वाटेवरती सहिष्णुता असते, वारीच्या वाटेवरती समानता असते, वारीच्या वाटेवरती प्रेम, माया, ममता, आस्था, जिव्हाळा या सर्व सद्भावना खरं तर वारीच्या वाटेवरती मिळत असतात। आणि हा भगव्या पताका आपल्या खांद्यावरती घेत टाळ मृदुगाचा निनाद करत हे सर्व वारकरी जे असतील अगदी ज्ञानोबा तुकोबाचा हर्ष उल्हास करत, ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी हे उत्साहाचं आणि भक्तिमय असं वातावरण सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय, याची अनुभूती या ठिकाणी घेतोय। प्रत्येक क्षणाला, प्रत्येक टप्प्यावरती गोल रिंगण असतील, उभे रिंगण असतील, त्याचबरोबर निरा स्नान असेल, वारी म्हणजे एक चैतन्याचा एक वेगळी प्रचिती देणारा हा सोहळा आहे। आपण बघू शकतोय की प्रत्येक वारकरी अगदी भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत वारकऱ्यांची पावले आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना सुद्धा चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतोय की लाखोंचा हा वारकऱ्यांचा जनसमुदाय ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत 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 जे आहे ते पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक उत्साह आहे, ज्येष्ठ नागरिक जरी असतील, ज्येष्ठ महिला असतील तर या माऊलींच्या पायामध्ये तेवढी ऊर्जा आहे की आम्हाला त्या बाबा विठ्ठलाचं दर्शन घ्यायचे, त्या बाबा विठ्ठलाला डोळ्यामध्ये साठवायचंय। ही जो कुठंतरी अनामिक ओढ आहे, जगद्गुरू संत तुकाराम असतील, जगद्गुरू सर्व संत श्रेष्ठ असतील, या संत श्रेष्ठांचे जे विचार आहेत, त्यांची अभंग वाणी आहे ते सर्वांच्या चराचरामध्ये उतरलेली आहे। आणि कुठंतरी हीच भावना घेवत, हेच भावना, हेच विचार मनामध्ये ठेवत तुझा विसर न व्हावा ह्याची दान देगा, तुझा विसर न व्हावा ही कुठंतरी भावना जी आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये ठेवत हे वारकरी जे आहे ते पुढे पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतोय की एक पुणेकरांचा आपुलकीचा पाहुणचार घेत आता ह्या दोन्ही पालख्या ज्या आहेत ते पुण्याच्या दिशेतून पुण्यामधून मार्गस्थ होताना आपलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र तेवढ्याच आपुलकीने, तेवढ्या तन्मयतेने हे पुणेकर सुद्धा त्यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचे चित्र जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतोय की अगदी 2 दिवस झालं विठू नामाने आणि ज्ञानोबा तुकोबाने पुण्यनगरी जी आहे ती अगदी दुमदुमलेली होती आणि आता हेच वारकरी विठू नामाची मात्रा घेत पंढरपूरच्या आपल्या लाडक्या सावळ्या कडेकटेवर ठेवलेला विठुरायाला दर्शन घेण्यासाठी, भेटण्यासाठी पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.